सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 आणि 77 09 80 59 05. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. श्रीगोंदा शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये विजेच्या होणाऱ्या लपंडावानं नागरिक, शेतकरी, व्यापारी वर्ग पूर्णपणे वैतागून गेलाय. मात्र महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे टिळक बोस यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहरामधनं प्रत्येक गल्ली बोळीमधनं त्रस्त नागरिकांकडनं भीक मागून जमा झालेल्या पैशांमधनं 10% रक्कम महावितरण अधिकारी यांना देणार असल्याचे भोस यांनी म्हटलंय. मोठ्या पावसापूर्वी महावितरणनं लाईनचं काम करावं, कंत्राटी कर्मचारी यांचे थकीत वेतन लवकर मिळावं अशी मागणी टिळक बोस यांनी याआधीच केली होती. तसं आश्वासन देखील महावितरण कंपनीनं दिलं होतं. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये. शहरासह तालुक्यातील विजेचा प्रश्न तसाच राहिलाय. यावरती काल पुन्हा भीक मागो आंदोलन करत आपल्या मागणीवरती पुन्हा लक्ष वेधण्यात आलंय. या प्रश्नावर जर महावितरणनं निर्णय घेतला नाही तर मात्र यानंतर आंदोलनाचा वेगळा पॅटर्न अधिकारी वर्गाला बघायला मिळेल आणि त्याला महावितरणचे सर्व अधिकारी जबाबदार असतील असं टिळक बोस यांनी म्हटलंय. शहरामध्ये मागच्या 2 महिन्यापासून विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. 6 महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडे आमचे सहकारी मित्र सतीशराव बुरुडे असतील, विशालजी असतील, या सगळ्यांनी पाठपुरावा केला होता की वीज वितरण कंपनीने या सुधारणा कराव्यात. श्रीगोंदा शहरात येणारी एक लाईन आहे, ती जवळपास 50 वर्ष झालं त्या लाईनचा प्रॉब्लेम आहे. जुनी लाईन आहे, ती बदलण्यात यावी आणि इतर जे काही मेंटेनन्सची कामं रेग्युलर वेळेत करण्यात अपेक्षित असतात ती करण्यात यावीत. यासाठी आम्ही मागच्या 1 महिन्यांपासून प्रशासकीय पातळीवरती लेखी स्वरूपात पाठपुरावा करतोय. एकदा आम्ही आंदोलन केलं श्रीगोंदा तहसील समोर, त्यावेळेस आम्हाला अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही 31 तारखेपर्यंत हे सगळं सुरळीत करू. मात्र ते झालं नाही. त्याच्यानंतर परत आम्ही नगरला जवळपास 5 वेळा MSCBचे अधीक्षक अभियंता खांडेकर साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सांगितलं की श्रीगोंदा शहरामध्ये विजेचा प्रॉब्लेम आहे, श्रीगोंदा तालुक्यामध्ये विजेची अडचण आहे आणि शेतकऱ्यांना त्रास होतोय, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय, श्रीगोंदा शहरामध्ये लहान मोठे व्यापार आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्या सगळ्यांना त्रास होतोय. आपण विजेच्या बाबतीत सुधारणा करा. आज रोजी असं आहे की पाण्याची श्रीगोंदा शहराला 4 दिवस झाला आज पाणी नाही. का तर वीज नाही, त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होतो. पाणी नाही, लाईट नाही, अशा परिस्थितीमध्ये 50-60 हजार लोक वस्ती असलेलं श्रीगोंदा शहर, या शहरात नागरिकांनी कसं राहायचं? उन्हाळ्यात प्रचंड हाल झाले, प्रत्येकाला त्रास झाला. आता पावसाळ्यामध्ये सुद्धा त्रास होतोय. पण आता पोल पडलेत अशी कारण अधिकारी. श्रीगोंदा शहरामध्ये फिरून आम्ही जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत भीक मागो आंदोलन केलं. शहरातल्या गल्ली गल्लीत आम्ही जाऊन फिरलो. लोकांनी आम्हाला 3,750 एवढी रुपये भीक जमा केली. इतर ते बॉक्स पडलेले आहेत, ती भीक सगळी मोजली आम्ही आणि मोजलेल्या भिकेचे 3 हिस्स्यामध्ये त्यांनी आम्ही ते 3 हिस्से केले. एक हिस्सा 10% खांडेकर साहेब अधीक्षक अभियंता, दुसरा हिस्सा फार बुद्धिदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या हुशार असलेले माळी साहेब, जे युक्तिवाद करण्यात पट्टा येतात, मात्र काम त्यांच्या बापजन्मात पण होत नाही. त्या माळीला 10%, खांडेकरला 10% आणि इथल्या लोकप्रतिनिधीला 10%, कारण कमिशन घेतल्याशिवाय ते काहीच काम करत नाही. आणि म्हणून ही जमा केलेली भीक आज आम्ही MSCBच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे. आणि हा शेवटचा इशारा, ही प्रतिकात्मक आंदोलन आहे, समजून घ्या. जर ही भीक देऊन जर अधिकारी सुधारले नाहीत ना, तर माळी असेल, तो खांडेकर असेल आणि इथले साहेब असेल, त्यांना कसं नीट करायचे पुढच्या आंदोलनात आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. श्रीगोंदा शहराला नवीन सबस्टेशनची गरज आहे. त्या सबस्टेशनसाठी आता आम्ही पाठपुरावा सुरू करतोय. श्रीगोंदा शहरातले विजेचे प्रश्न सुटलेच पाहिजेत, याच्यासाठी आमची भूमिका राहील. सुहास कुलकर्णी, C24 तास. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.